आपण कुठे चाललो होतो? गणपतीच्या मंदिरात चाललोय आपण. आज चतुर्थी आहे ना, म्हणून गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय. तर आपण आलो होतो बीडला. बीडमध्ये लिंबा गणेश गाव आहे तिथे. तर आपण लिंबा गणेशला चाललो होतो. तर तुझं खूप सुप्रसिद्ध आहे, त्याची एक वेगळी स्टोरी आहे. ती स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. आणि तुम्हाला आज लिंबा गणेशचे जे गणपती आहे त्यांचं दर्शन पण मी घडवतो. लिंबा गणेश येथील प्रसिद्ध भालचंद्र गणपती मंदिराची स्थापना चंद्रदेवाने केली असून याचा सविस्तर उल्लेख गणेश पुराणात आढळतो. पुराणातील कथेनुसार चंद्राने गणेशाच्या रूपाची चेष्टा केली होती. त्यामुळे क्रोध होऊन गणेशाने चंद्राला शाप दिला होता. शापमुक्तीसाठी सर्व देवतांनी या ठिकाणी गणेशांची उपासना करून त्यांची स्थापना केली. कैलास पर्वतावर एकदा श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्यात चर्चा सुरू असताना चंद्राने गणेशाचे रूप व हत्तीचे मुख पाहून उपहास केला. त्यामुळे रागवलेल्या गणेशाने चंद्राला तुझ्या सौंदर्याचा अभिमान नष्ट होईल आणि तुझ्याकडे कोणीही बघणार नाही असा शाप दिला. शापामुळे चंद्राचे तेज नष्ट झाले आणि तो काळवंडला. सर्व देव चिंताग्रस्त झाले. शापमुक्तीसाठी सर्व देवतांनी पृथ्वीवर येऊन एका पवित्र ठिकाणी गणेशांचे घोर तपश्चर्या केली. देवतांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना दर्शन दिले आणि चंद्राला शापमुक्त केले. तेव्हापासून या ठिकाणी गणेशाची भालचंद्र, कपाळावर चंद्र असलेला या रूपात प्रतिष्ठापना झाली. लिंबा गणेश हे गाव अत्यंत प्राचीन असून या गावाच्या नावाविषयी एक कहाणी सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी या परिसरात लिंबासूर नावाचा एक राक्षस राहत होता. तो अत्यंत बलाढ्य व क्रूर होता. त्याने परिसरातील भक्तांना त्रस्त केले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून भक्तांनी भालचंद्र गणेशाची आराधना केली आणि लिंबासुरापासून मुक्ती मिळवण्यासाठी याचना केली. भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री भालचंद्राने लिंबासुराचा वध केला. मरण्यापूर्वी लिंबासुराने माझ्या नावाने हा परिसर ओळखला जावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या गावाला लिंबा गणेश असे नाव पडले. आज देखील मंदिराच्या उत्तरेला लिंबासुराची समाधी आहे. भालचंद्र गणेश मंदिर गावाच्या आग्नेय दिशेला असून मंदिराच्या बाजूने गणेशी नावाची नदी वाहते. तर अशा प्रकारे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच समाप्त करत आहे. आणखी असेच काही देवदर्शनाचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि हवा असेल तर लाईक पण करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मला कमेंटमध्ये सांगा की आपल्याला पुढचा जो व्हिडिओ कोणत्या देवाचा हवा आहे.